नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक। बघा, काल जो व्हिडिओ दिला, जवळपास 14 मिनिटाचा त्या ठिकाणी व्हिडिओ दिलाय, तर त्याच्यामध्ये 10 ऑगस्ट पासून ते 23 ऑगस्ट पर्यंत ज्या काही सिस्टम बनणार आहे, तर पहिल्यांदाच असं होतंय की मध्य भारतातून सिस्टम जाते आपल्याकडे। तर तो व्हिडिओ सविस्तर दिलाय, तर हा शॉर्ट व्हिडिओ देतो, कारण बऱ्याच जणांचं म्हणणं झालं की मोठा व्हिडिओ त्या ठिकाणी लोक पाहत नाही। तर हा कुठल्याही मीडिया समोर किंवा बोर्ड समोर किंवा मॉडेल समोर अॅनिमेशन न दाखवता हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी तुम्हाला देतो। तर बघा मित्रांनो, जर पावसाच्या शक्यता जर बघितल्या, तर 8 तारखेपासून नाशिक जिल्ह्यात किंवा संपूर्ण राज्यांच्या भागात पाऊस सुरू झाला, परंतु तो पाऊस हा अतिशय कमी स्वरूपात पडतोय। समजा पहिल्या दिवशी 8 तारखेला जो चितेगाव फाटा किंवा दारणा-सांगवी भागात पाऊस झाला, दुसऱ्या दिवशी तो पाऊस चांदोड तालुक्यामध्ये तळेगाव वगैरे भागात झाला, तिसऱ्या दिवशी भरवस फाट्याकडे झाला, काल त्र्यंबकेश्वरच्या नाशिकच्या मध्ये झाला। म्हणजे 4 दिवसापासून पाऊस तर पडतोय, परंतु पाऊस हा खूपच कमी भागात पडतोय, कारण सिस्टम आपल्यापासून दूर आहे। तर पाऊस कधी सुरू होईल बघा, जसं लो प्रेशर मध्ये आल्यानंतर साधारणपणे पाऊस हा 16 तारखेपासून पाऊस सुरू होईल। 16, 17, 18 जसे जसे तारीख पुढे जाईल तसं पावसामध्ये वाढ होईल त्या ठिकाणी, म्हणून पिकांना उपयुक्त पाऊस असा होईल। आता बऱ्याच ठिकाणी असं परिस्थिती आहे की सोयाबीन, मका या पिकांवरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ताण पडलाय की ते सुकायला लागली पिकं, परंतु 16 तारखेपासून जो पाऊस सुरू होईल त्याच्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा भेटणार आहे। हा शॉर्ट मध्ये अंदाज मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न हा तुम्हाला केलेला आहे। तर त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्येच 15-16 नंतर पावसाची ऍक्टिव्हिटी ज्या वाढणार आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये नागपूरकडून पावसाला सुरुवात होईल। नागपूर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ते 16 ते 23 या काळामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या राहणार आहेत। धन्यवाद।